झी 24 तास एक पाऊल पुढे। मी अमोल जोशी, रोखोक मध्ये आपलं स्वागत। मे महिन्याचा पहिला आठवडा आणि त्यानंतर सध्याची दुष्काळाची परिस्थिती आणि संपूर्ण महाराष्ट्राचं दुष्काळामुळे पळालेलं तोंडचं पाणी या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राजकारण रंगायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राच्या सिंचनाची क्षमता ही फक्त 0.1% गेल्या 10 वर्षांमध्ये वाढलेली आहे आणि याबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे। या श्वेतपत्रिकेतून सिंचनाबाबतची वस्तुस्थिती जरी समोर येणार असली तरी सुद्धा यामागे एवढाच उद्देश आहे की याच्या पाठीमागे राजकारण सुद्धा रंगतंय आणि ते ऐन दुष्काळामध्ये पेट घेतंय असा प्रश्न निर्माण झालाय। त्याचबरोबर या सिंचनाचं वास्तव काय, अशी परिस्थिती महाराष्ट्रासमोर का निर्माण झाली, असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर उभे ठाकलेले आहेत। याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत मतभेदांचं सिंचन याच्या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया याच बाबतचा एक रिपोर्ट। राज्यात 1971 सारखीच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। सुमारे 11 जिल्ह्यांमध्ये पिण्याचं पाणी, चारा याची गंभीर परिस्थिती आहे। मुख्यमंत्र्यांपासून ते राहुल गांधींपर्यंत आणि पवारांपासून ते केंद्रीय कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतरही दुष्काळी भागाला न्याय मिळालेलाच नाही। अशातच या दुष्काळावर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी कायमस्वरूपी योजनांची किती बोंब आहे हे आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलंय। राज्याच्या सिंचन क्षमतेत गेल्या 10 वर्षात केवळ 0.1%च वाढ झाली आहे। देशात 45% शेत जमीन ओलिताखाली आली असताना महाराष्ट्राची क्षमता केवळ 17.9% आहे। इतर राज्यांपैकी आंध्र प्रदेशात 46%, कर्नाटकात 31%, गुजरातमध्ये 42% क्षेत्र सिंचनाखाली आलंय। मात्र आपण त्या मानानं कोरडेच आहोत। सध्या राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधली 6201 गावं टंचाईग्रस्त आहेत। हे विदारक चित्र पाहता अखेर मुख्यमंत्र्यांना जलसंपदा खात्याच्या 10 वर्षांच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची सूचना करावी लागली आहे। दरवर्षी सिंचनावर किती पैसे खर्च झाले, त्यातून दरवर्षी किती सिंचन वाढलं, उपयोग वाढला आणि ही आकडेवारी जर चुकीत असेल तर ती खूप चिंतेचा विषय आहे। म्हणून त्या बाबतीत मी जलसिंचन विभागाला सूचना करणार की आपल्याला एक श्वेतपत्रिका काढून 10 वर्षाची व्यवस्थित माहिती राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही आकडेवारी जाहीर केल्याची ही चर्चा आहे। गेल्या 11 वर्षांपासून केंद्रात कृषीमंत्रीपदी शरद पवार तर राज्यात जलसंपदा विभाग राष्ट्रवादीकडे आहे। दुष्काळावरून राज्यपालांवर टीका करत पवारांनी पश्चिम महाराष्ट्राच्या अनुशेषाचं उट्ट काढलं होतं। तेव्हापासून दुष्काळाचं खापर एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न आघाडीतल्या दोन्ही पक्षांकडून होताना दिसतोय। सिंचनावर कागदोपत्री कोट्यवधींचा निधी खर्च होत असताना प्रत्यक्षात चित्र भयानक दिसतंय। कधी नव्हे ते मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढायच्या तयारीत आले असताना आता राजकारणापायी त्यांचं पाऊल मागे न पडो म्हणजे झालं, कारण ही श्वेतपत्रिका जनतेच्या हिताचीच ठरणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे। त्याचबरोबर या चर्चेमध्ये पुण्याहून सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आपल्या सोबत या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे सुद्धा फोनवरून या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्यापासून। रत्नाकरजी, कधी नव्हे तेवढा मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। दोन प्रश्न याच्यातून उभे होत आहेत। मुख्यमंत्र्यांना याच वेळी का हे सुचावं, आणि दुसरी गोष्ट, ऐन दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या दुष्काळाशी लढण्याऐवजी राजकारण का खेळलं जात आहे, हा दुसरा प्रश्न। खरं म्हणजे याच्यामध्ये राजकारणाचा किंवा कुरघोडी करण्याचा वगैरे काही संबंध नाही। आपल्या आठवणीसाठी सांगतो की दरवर्षी राज्यात विधिमंडळात अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जो आर्थिक पाणी अहवाल सादर केला जातो त्याच्यामध्ये पहिल्यांदा ही आकडेवारी आलेली आहे। त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 17.9 इतकं क्षेत्र सिंचनाखाली होतं, ते आता 18% एवढं झालेलं आहे। म्हणजे एकूण लागवडी योग्य जमिनीपैकी 18% जमीन ही पाण्याखाली आलेली आहे। ही साधी वस्तुस्थिती आहे,
ही त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आलेली आहे, तीच मुख्यमंत्र्यांनी उद्धृत केलेली आहे. आता याचा अर्थ असा की एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा जर अपेक्षित वेगाने हे होत नाही, ते का होत नाही याच्या संबंधी लोकांपुढे वस्तुस्थिती मांडण्याची जर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवली तर त्याला त्याच्या पारदर्शकतेबद्दल उलट धन्यवाद दिले पाहिजेत. हल्ली राज्यकारभारामध्ये पारदर्शकतेचं महत्त्व वारंवार सांगितलं जातं. मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शकपणाच्या आग्रहाचंच हे द्योतक आहे की त्यांनी ही परिस्थिती कशातून निर्माण झाली आणि याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय याबद्दलचं आपलं म्हणणं संबंधित विभागानं महाराष्ट्रासमोर ठेवावं असं सांगितलेलं आहे. याबद्दल खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. ठीक आहे, आपल्याबरोबर आमदार शशिकांत शिंदे आहेत. शशिकांतजी, तुम्ही धन्यवाद द्याल का मुख्यमंत्र्यांना, त्यांनी ही जी सूचना केली आहे त्याबद्दल? नाही, मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी सरकारचा आणि राज्याच्या हितासंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला तर त्यामध्ये सरकार असेल किंवा आम्ही असो त्यामध्ये विरोध करण्याचा प्रश्न येत नाही. फक्त तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे या विषयासंदर्भामधली श्वेतपत्रिका जाहीर करण्याच्या बाबतीमधली भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर त्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या श्वेतपत्रिकेच्या या भूमिकेला कोणाचा विरोध असण्याची गरज नाही. परंतु एक आहे, त्याच्यामधलं जो विश्लेषण करताना त्यांनी ज्याप्रमाणे स्पष्टीकरण केलेलं आहे ते स्पष्टीकरण जर बघता त्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचं थोडंसं गैरसमज आणि समज जनतेमध्ये निर्माण होऊ शकतो. म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने ही श्वेतपत्रिकेच्या बाबतीमधलं विश्लेषण करत असताना संपूर्ण माहितीच्या माध्यमातून त्या बाबतीमध्ये या निर्णयाच्या संदर्भातली प्रक्रिया राबवली तर आम्हाला हरकत नाही. फक्त एकच आहे, हे सिंचनाच्या बाबतीमध्ये ती मुद्दा मांडला गेला की एवढा निधी हे झाल्यानंतर सिंचन फक्त 0.1% या ठिकाणी वाढलेलं आहे. त्याच्या बाबतीमध्ये सविस्तरपणे त्यांनी सगळीकडची माहिती घेतली असती आणि त्याचं स्पष्टीकरण केलं असतं तर मला वाटतं की ते योग्य झालं असतं. आणि श्वेतपत्रिका काढल्यावर ही माहिती येईलच की समोर? हो, येऊ ना. ती श्वेतपत्रिका काढल्यानंतर माहिती कळेल. परंतु या बाबतीमध्ये मी तोच मुद्दा मांडला की ते सांगताना राज्याचे प्रमुख म्हणून जेव्हा आपण चित्र देतो तेव्हा ते सांगत असताना राज्याच्या असलेल्या या सिंचनाच्या प्रयत्नातून 0.1%च आम्ही इतका खर्च करून वाढ केली का? मगाशी सरकारामध्ये आम्ही दोघंही आहोत. आघाडी सरकार हे पारदर्शकपणे काम करत असताना सरकारची भूमिका ही जनतेपर्यंत जे विरोधक आमच्यावर सातत्याने टीका करतात मध्यंतरी. नाही शशिकांतजी, तुम्ही तुमची भूमिका काय आहे? म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ही जी सूचना केली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे? नाही, मी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी अयोग्य म्हणलेलं नाही आहे. पण तुम्ही ती योग्य आहे असं पण म्हणत नाही आहात? नाही, मी योग्य आहे म्हणून म्हणालो ना. शेवटी राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी कुठला निर्णय घ्यायचा हा विचारांती निर्णय घेऊनच त्या ठिकाणी जाहीर केलेला असतो आणि तो करण्याच्या फक्त एकच मी त्यामध्ये मुद्दा मांडला की ती श्वेतपत्रिका मांडण्याच्या बाबतीमधला त्यांचा जो खुलासा आहे 0.1%च त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी सिंचन झालेलं आहे ते चुकीचं आहे आणि त्या माध्यमातून तो सविस्तरपणे खुलासा करण्याच्या बाबतीमधली भूमिका. आता त्यामध्ये त्यांचा हेतू चांगला असावा की सातत्याने विरोधकांकडून टीका होते आणि त्या टीकेच्या माध्यमातून सातत्याने सरकारवर अडचणीचा किंवा टीका होत असल्यामुळे ती श्वेतपत्रिका काढली तर सरकारची भूमिका स्पष्ट आणि त्याप्रमाणे चित्र दिसून येईल. ही भूमिका त्यांची त्या पद्धतीने असेल तर स्वागत निश्चितपणे असावं, त्यात राजकारण नसावं अशी अपेक्षा आहे. पण शशिकांतजी आजपर्यंत जी मागणी विरोधकांकडून होत होती की सिंचनावर तुम्ही एवढे पैसे खर्च केले पण त्याच्यातून सिंचन प्रत्यक्षात वाढत नाही. मागच्या मुख्यमंत्री म्हणतात की मागच्या 10 वर्षात 70,000 कोटी खर्च करून 0.1% वाढतं. तर याच्याबद्दल जे विरोधक आतापर्यंत बोलत होते ते राज्याचे प्रमुख बोलतायत. याचा अर्थ काय घ्यायचा जनतेने? नाही, म्हणून मी सांगितलं मगाशी म्हणालो 0.1% या ठिकाणी ते कृषी विभागाने या ठिकाणी ज्या असलेल्या त्यांच्या अस्थायी अहवालाचा जो त्या ठिकाणी दिला होता त्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी हे विश्लेषण राज्यामध्ये विरोधक वगैरे सगळे करत होते. 0.1% वाढलेल्याच्या बाबतीमधले ते भूमिका घेत होते. मगाशी या बाबतीमध्ये आपण सरकारची ज्यावेळेला अधिवेशन सुरू होतं मगाशी त्याचा उल्लेख महाजन साहेबांनी केला. त्यामध्ये अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये प्रत्येक असलेल्या विभागाचं त्या ठिकाणी केलेल्या कार्याचा आणि त्यांच्या असलेल्या योजनांच्या बाबतीमधली माहिती दिली जाते.
83 पानावर त्या कृषी विभागाच्याच असलेल्या त्या 83 पानावर या ठिकाणी सरकारने 1996 पासून 775 प्रकल्प पूर्ण केले. मी आम्हाला आता बोलून द्या ना. आणि त्याबरोबर 1442 दशलक्ष पाणी साठवण केलं. 12.41 हेक्टर सिंचन झालेलं आहे. आणि त्या बाबतीमध्ये संपूर्णपणाने आता जो खर्च झाला त्यामध्ये जेवढे हे बरोबर आहे. नाही हे बरोबर आहे, पण ही जी आकडेवारी आहे की 10 वर्षामध्ये 17.8 वरून 17.9% सिंचन गेलं. आंध्रामध्ये 46% हा आकडा आहे, गुजरातमध्ये 42% आहे. हा आकडा खरा आहे की नाही? मी तुम्हाला सांगतो, आपण बघितलं ह्या विषयावर चर्चा करताना मी परत तुम्हाला सांगतो की या असलेल्या सिंचन प्रकल्पामध्ये मगाशी सांगितलं गेलं की पूर्णपणाने ही योजना काही ठिकाणी पूर्ण झाल्या नाही. जो सिंचनाचा तुम्ही आकडा गुजरात वगैरे ह्या मंडळींचा दिला, त्या 2 मुद्दे आहेत. एक तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही राज्यांनी फार मोठ्या प्रमाणात असलेल्या राज्याच्या उत्पन्नातला 70% निधी हा तो सिंचनामध्ये खर्च करण्यासाठी वापरला लागला. एक दुसरा, आपल्याकडं या संदर्भामध्ये प्रकल्प मोठ्या प्रमाणात मंजूर केले आणि प्रत्यक्ष कृतीत झाले. आणि ते करत असताना काही प्रकल्प काही शासकीय प्रशासकीय अडचणीमुळे, मग काही ठिकाणी वन खात्यात असेल, काही ठिकाणी जमीन हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की प्रकल्प म्हणजे फक्त 0.1% ही एवढीच आकडेवारी प्रमोट करण्याची गरज नव्हती. इतर सविस्तर आकडेवारी द्यायला हवी होती. निश्चित मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी सुद्धा आहेत. मात्र त्यापूर्वी आपण जाणार आहोत. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आपल्यासोबत सध्या आहेत. सुनीलजी, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की एक सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचं स्वागत करायला हवं. तुम्ही याचं स्वागत करता का? नाही, 2 मुद्दे महत्वाचे आहेत की आज जी काही त्या ठिकाणी चर्चा होते आहे त्यामध्ये जो काय आपण पाहणी अहवाल प्रसिद्ध केला, राज्याच्या आर्थिक अहवालाचा पाहणी अहवाल, त्याच्यामध्ये कृषी विभागाने दिलेली जी माहिती आहे ती अस्थायी स्वरूपाची असं त्या पुस्तिकेत म्हटलं गेलेलं आहे. माझ्या विभागाची माहिती त्याच आर्थिक पाहणी पुस्तकामध्ये पुस्तक क्रमांक 83 वरती 7.7% स्पष्टपणाने म्हटलेली आहे की गेल्या 10 वर्षामध्ये किती आपण सिंचनाचं क्षेत्र वाढवलं. जून 2001 मध्ये राज्यातलं सिंचनाचं क्षेत्र होतं 37.69 आणि ते जून 2011 मध्ये हे क्षेत्र 48.25 हेक्टर इतकं झालेलं आहे. 10,56,000 क्षेत्रामध्ये वाढ तर झालेली आहेच, परंतु प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रामध्ये सुद्धा 2002-2001 मध्ये प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र होतं 17.64 आणि 2010-11 मध्ये प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र निर्माण झालेलं आहे 29.55. नाही बरोबर आहे. म्हणजे ही जी काय वाढ जर का आपण पाहिली तर ह्या 10 वर्षामध्ये 11,91,00,000 हेक्टर एकंदर वाढ झालेली आहे. जवळपास 68% आहे ही आकडेवारी. मात्र तटकरे साहेब ही आकडेवारी मुख्यमंत्र्यांनाही माहित असेल, मग तुम्हाला काय वाटतं का मुख्यमंत्र्यांचा हेतू काय असेल मग श्वेतपत्रिका काढण्यामागची सूचना करण्याची? या विषयावरती मी बोललो, माझं फोनवरती त्यांच्याजवळ चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मी शेवटी असं आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढायचं ठरवलं, त्याच्यात दुमत कोणाचं असं काही कारण नाही. परंतु आज जी माहिती देतोय मी, ही माहिती सभागृहामध्ये सुद्धा याच विषयावरती चर्चा झाली. माझ्या विभागाच्या ज्या वेळेला मागण्या सभागृहामध्ये चर्चेला आल्या त्यावेळेला याच मुद्द्यावरती आदरणीय गणपतरावजी देशमुख, खडसे साहेब, देवेंद्रजी फडणवीस यांनी हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी काढले. त्यावेळेला चर्चेच्या द्वारे उत्तर देत असताना याच्या संदर्भातली मी पूर्णपणाने माहिती सभागृहामध्ये त्या दिवशी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांचा गैरसमज झाला असं तुम्हाला वाटतं? तटकरेजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. विभागाने जी काय माहिती दिलेली आहे त्या संदर्भात कृषी विभागाला सुद्धा माझ्या विभागाने आता ह्या सगळ्या चर्चेच्या नंतर काही माहिती त्या ठिकाणी पाठवलेली आहे. आकडेवारी असतील ती आपल्याला दुरुस्त करता येऊ शकेल, परंतु जे प्रत्यक्षात क्षेत्र आहे ते क्षेत्र राहणारच ना, ते त्याच्यामध्ये कसं कमी होऊ शकेल किंवा वाढू तरी कसं शकता येईल आम्हाला. विभाग निहाय म्हणजे 4-5 आपली खोरे आहेत. विदर्भ आहे, गोदावरी आहे, तापी आहे, त्याच्यानंतर कृष्णा खोरे आहे आणि कोकण आहे. या प्रत्येक क्षेत्रामध्ये नेमकं 10 वर्षामध्ये किती आपण मध्यम प्रकल्प पूर्ण केले, किती लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण केले, किती मोठे प्रकल्प पूर्ण केले याची पूर्णपणाने माहिती आहे. त्याच्या लाभ क्षेत्रामध्ये नेमकी किती जमीन आलेली आहे त्याची सुद्धा माहिती आहे. म्हणजे थोडक्यात संपूर्ण माहिती आहे, मात्र एकच आकडा प्रमोट केला जातोय असं तुमचंही म्हणणं आहे. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. भंडारी साहेब, तुम्हाला काय म्हणायचं या सगळ्या चर्चेवर? नाही, आमदार शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री तटकरे साहेब ज्या पद्धतीने सांगतायत त्याच्यामुळे तर मला आणखी नवे प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेत
की आर्थिक पाहणी अहवाल राज्याचा तयार होतो, तो छापला जातो, तो मंत्रिमंडळाच्या माहितीनंतर प्रसिद्धीला दिला जातो. तर मंत्रिमंडळात जेव्हा हा आर्थिक पाहणी अहवाल आला, मसुदा आला, त्यावेळेला मग हे काय करत होते आणि विधिमंडळामध्ये हा अहवाल आला, स्वीकारला गेला, त्याच्या आधाराने अर्थसंकल्प केला. जर विधिमंडळामध्ये जी माहिती तटकरे साहेबांनी दिली ती अगोदर आर्थिक पाहणी अहवालाच्या वेळेला का नाही दिली आणि मुख्यमंत्र्यांना त्यावेळेला का नाही समजावून सांगितलं? मुख्यमंत्री महोदय जेव्हा आज बोलतात त्याचा अर्थ असा आहे की तटकरे साहेबांनी सांगितलेली माहिती एकतर विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी ऐकली नाही किंवा ऐकली असून त्यांनी न ऐकल्यासारखं केलं. अगदी तटकरे साहेब तुम्हाला उत्तर द्यावं गांभीर्य कुणाला आहे? अगदी तटकरे साहेब काय म्हणाल? आणि त्याच्यावरती काय मी बोलू इच्छित नाही. ते जे राजकीय बोलतायत, कारण शेवटी असं आहे एक प्रत्येक विभाग त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. आर्थिक पाहणी अहवालात जो आहे तो पहिल्यांदा येतो समोर आणि पृष्ठ क्रमांक 83 वरती आर्थिक पाहणी अहवाल मंत्रिमंडळाने मंजूर केला नव्हता का? जलसंपदा विभागाची जी माहिती आहे त्या माहितीमध्ये मांडव भंडारी साहेब मी जे सांगतोय ते त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणाने आहे. आपण कृपा करून म्हणजे ठीक आहे, काही वेळेला काही गोष्टी काही पद्धतीने होतात, त्याच्यावरती आपण काय राजकीय भाष्य हे वेगवेगळे राजकीय पक्ष करत असतात, तो प्रत्येक राजकीय पक्षाचा भाग राहील. मी काय आज आपल्या समोर जी माहिती ठेवतो आहे ही माहिती सभागृहामध्ये सुद्धा मी ठेवली आणि आजही आपल्या मार्फत महाराष्ट्रामध्ये ही संबंधी माहिती मी अधिकृतपणाने सांगतो आहे. नाही, तटकरे साहेब, राजकारणाचा भाग जो आहे तो बाजूला जरी ठेवला तर आज महाराष्ट्रातली परिस्थिती आहे की सगळे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 75,000 कोटी रुपये लागणार आहेत. राज्यपालांनी सुद्धा ही बाब आपल्या लक्षात आणून दिली आहे. तर यामध्ये कुठेतरी नियोजनामध्ये गफलत झालेली आहे की आणि कुठलेही प्रकल्प आज पूर्ण नाही आहेत. त्यामुळे सिंचनामध्ये कुठेही वाढ होऊ शकत नाही. जोपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत सिंचन वाढणार नाही. तुम्ही कितीही पैसे अर्धवट सगळेच ठेवले. मी आपल्याला सांगतो गेल्या 10 वर्षामध्ये एकंदर 775 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. कृष्णा खोऱ्यामध्ये 305, तापी खोऱ्यामध्ये 68. महामंडळाच्या स्थापनेनंतर मी सांगतो आपल्याला हे महामंडळाची स्थापना 96 साली झाली. त्याच्यानंतरचे पूर्ण झालेल्या प्रकल्पाची मी आपल्याला ही माहिती देतोय. सिंचनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जी काय वाढ झालेली आहे ती आहे. 2005 एकच मिनिट, काही प्रकल्प जरूर अपूर्ण आहेत, दीर्घकाळ चाललेले आहेत. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. कुठे वन खात्याची जमीन, वन कायदा, खाजगी वन जमीन, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न, याच्यामुळे प्रकल्प रखडलेले आहेत हे कधी नाकारलं नाही. सभागृहामध्ये सुद्धा या चर्चेच्या वरती उत्तर देत असताना मी जरूर सांगितलं की काही प्रकल्प निश्चितपणाने रखडलेले आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.